रत्नागिरीतील दापोली शहरात शासनाच्या नव्या धोरणानुसार सुसज्ज असं फिश मार्केट कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं आहे। गेली 4 वर्ष ही इमारत बांधून धूळ खात पडू नये आणि या इमारतीत जाण्यास स्थानिक मच्छीमार महिलांनी नकार दिलेला आहे। जुना मच्छी मार्केटची जागा आमच्या हक्काची आहे, मार्केटमधील मोक्याची जागा सोडून आम्ही इतरत्र जाणार नाही अशी ठाम भूमिका तालुक्यातील मासे विक्री करणाऱ्या महिलांनी घेतल्यामुळे नगरपंचायतीची चांगलीच कोंडी झाली आहे। पुढील काळामध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, परंतु मच्छी मार्केट स्थलांतरावरती तोडगा काढण्याचा नगरपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहे। त्या मच्छी मार्केटमध्ये लोकांना ज्या काय अडचणी असतील त्या अडचणी नगरपंचायतीच्या माध्यमातून ते सोडवणार आहेत। त्यांनी आज सांगितलं की चांगल्या पद्धतीने आम्ही तो आणखी सुसज्ज कसा करता येईल किंवा तो जास्तीत जास्त त्याचं वायू नियोजन कसं करता येईल याच्यावरती उपाययोजना करून आपण ह्या मच्छी मार्केटमध्ये स्थलांतर करणार आहेत। चांगली भूमिका आज नगरपंचायतीच्या माध्यमातून नागपूरच्या नगरपंचायतच्या एक नागरिक म्हणून मी त्याचं स्वागत करतो। मच्छी विक्रेते, मच्छी ग्राहक, दापोलीचे नागरिक, आरोग्य आणि प्रशासन याच्याशी जोडले गेलेलं आहे आणि नवीन मच्छी मार्केट हे सुसज्ज असं त्यांनी बांधलेलं आहे। फक्त थोडंसं गैरसमज आहेत ते प्रशासन निश्चितपणाने दूर करेल आणि काही दिवसानंतर आपल्याला नवीन मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेते गेलेले दिसतील अशी मी आशा बाळगतो। ही नगरपंचायत वारंवार आम्हाला त्रास देऊन मच्छी मार्केट उठवा, इथे सुविधा चांगल्या आहेत, तिथे सुविधा चांगल्या आहेत, हे आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करून आम्हाला तिथनं हटवण्याचा प्रयत्न करतात। अरे आम्ही इथले जनस्थानिक आम्ही तिथून काय हटणार नाही आणि ही आमची हक्काची जागा आहे, ती आम्हाला हक्काची जागा आमचीच झाली पाहिजे। कारण ही कुणी येऊन आमची जागा बलकवण्याचा प्रयत्न केला ते आम्ही करूही देणार नाही आणि खपूही देणार नाही। यानंतरची बातमी अलिबागमधून येते। अलिबाग तालुक्यातल्या बहिरीचा पाडा या गावामध्ये अंगणवाडी शाळा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावामध्ये अंगणवाडी शाळा बांधण्यासाठी सलग 3 वेळा निधी मंजूर करण्यात आलाय, मात्र निधी न वापरल्यामुळे चक्क भाड्याच्या घरामध्ये अंगणवाडी शाळा भरवली जाते, त्यामुळे अंगणवाडीची पटसंख्या देखील कमी झाली आहे। अनेक पालकांनी आपल्या मुलांना दुसरीकडे शिक्षणासाठी पाठवलंय, तर रायगड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय। अंगणवाडीची काय अवस्था आहे, 4 वर्ष झाली आहे नारळ फोडून या अंगणवाडी कधी होणार? या अंगणवाडीतली मुलं आज तुम्ही बघितलं असेल त्या एका घरामध्ये शिकतात, ते पण त्या घराची अवस्था एवढी बिकट आहे, तरी ही अंगणवाडी कधी होणार? सरकारला माझा एकच विनंती आहे, सरकार बोलते मराठी शाळा वाचली पाहिजे। आज या मुलांची एवढी दयनीय अवस्था आहे। आज त्या मतलब शिक्षिकांना विचारलं असेल की 20 मुलं होती, आज त्या 20 मुलांपैकी 10च मुलं तिथे। तर इकडे धाराशिवमध्ये राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला धाराशिवमधील शिक्षण विभागाकडून हरताळ फासल्याचा प्रकार समोर आलाय। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने पत्र देऊन लेखी स्वरूपामध्ये काढलेत, मात्र हे आदेश देऊन 10 दिवस लोटले तरी सुद्धा धाराशिवमधील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। शिक्षण विभागाच्या आदेशामुळे इतर जिल्ह्यामध्ये शाळांच्या वेळापत्रकात बदल केला असता तरी सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र या वेळापत्रकात कुठलाच बदल झालेला दिसत नाहीये। धाराशिवमध्ये बहुतांश शिक्षक इतर जिल्ह्यामधून येतात, त्यामुळे त्यांना सकाळच्या सत्रामध्ये वेळेत येणं शक्य होत नसल्यामुळे शाळेच्या वेळेत बदल केला जात नसल्याचा आरोप पालक करतायत। 7 ते 11:15 पर्यंत शाळा चालू करण्याचं पत्र काढलेलं आहे, तरी आपल्या जिल्ह्यासाठी काही शिक्षक ही बाहेरगावून येतात, लातूरहून येतात, बीडहून येतात, त्यांच्या सोयीसाठी ते उशिरा शाळा भरवत आहेत। अशी आमची पालकाची विनंती आहे की लवकर शाळा भरवून लेकरांना उन्हाचा त्रास होणे ही कमी व्हावा ह्यासाठी लवकर शाळा भरवून लवकर सोडावी। सध्या तो आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही। माननीय संचालक साहेबांचा आदेश फक्त आम्ही व्हॉट्सअपवरती आमच्या पाहण्यात आलेला आहे, परंतु जोपर्यंत जिल्हा परिषद CO साहेबांचा शाळेची वेळ बदलण्याच्या संदर्भात आदेश आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेची वेळ बदलू शकत नाहीत। म्हणून पूर्वीप्रमाणेच आमची शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये सध्या भरत आहे। इकडे जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। चोपडा तालुक्यातील गेल्या 2 दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअस गेलंय आणि अशामध्येच आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आलेत आणि औषधांचा सुद्धा साठा हा उपलब्ध केलेला आहे। तसंच दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये कुणी घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। उष्माघाताची लक्षणं आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातोय।